स्टार्ट. नेदरलँड्सच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची भव्य इमारत न्यायाधीशांच्या आणि वकिलांच्या काळ्या झग्यांची लगबग. एका बाजूला पीडितांचे अश्रू, दुसरीकडे आरोपीच्या डोळ्यातील भीती. पण हल्ली लक्ष वेधून घेत आहे या दैनिक दृश्यांमागे दडलेले प्रश्न. जागतिक न्यायसत्तेच्या नाट्यगृहात न्याय हा केवळ बड्या सत्तांच्या स्वार्थाचा मुखवटा आहे का? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय नवसाम्राज्यवादाच्या जोखडात अडकल्याची स्थिती का निर्माण झाली आहे? आफ्रिकन नेत्यांवर कारवाई करताना जी तत्परता दाखवली जाते ती शक्तिशाली राष्ट्रांच्या बाबतीत का दिसून येत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिच्छेद. ICC म्हणजे मानवतेविरुद्धचे गुन्हे, नरसंहार आणि युद्ध गुन्हे करणाऱ्या सर्वात भयानक गुन्हेगारांना न्यायासनासमोर आणण्याचा एका मानवी स्वप्नाचे मूर्त रूप. 1998 मध्ये रोम संहिता अंगीकारून 2002 मध्ये त्यामार्फत अस्तित्वात आलेले हे न्यायालय संयुक्त राष्ट्रांच्या पारंपरिक चौकटीत न बसता पूर्णतः स्वतंत्र राहिले. पण व्यवहारात याच स्वातंत्र्यामुळे निर्माण झालेले परावलंबित्वाची जाणीव आज उघड होत आहे. परिच्छेद. ICC म्हणजे इतिहासात प्रथमच राष्ट्रीय सरकारांच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी, खटला चालवण्यासाठी आणि आरोपींना न्यायालयात उभे करण्यासाठी अस्तित्वात आलेली एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय न्यायिक संस्था, जिथे बड्या सत्ताधीशांनाही आंतरराष्ट्रीय कायद्याखाली उत्तरदायी धरण्याचे अधिकार आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूरेमबर्ग 1945 आणि टोकियो 1946 न्यायालयांनी खटले चालवून एक क्रांतिकारी संकल्पना मांडली की राज्यसत्तेच्या आधाराने जनतेवर अत्याचार करणारे नेतेही कायद्याच्या चौकटीबाहेर नाहीत. ICCने ही परंपरा पुढे नेत पीडितांना न्याय प्रक्रियेत सहभागी होण्याचा आणि भरपाई मागण्याचा अधिकार दिला. परिच्छेद. वास्तवाच्या रणभूमीवर मात्र हे स्वप्न अडखळताना दिसत आहेत. 23 वर्षात केवळ 11 दोषसिद्धी आणि 4 खटल्यात आरोपी निर्दोषचे निकाल, संत चालणाऱ्या सुनावण्या, गगनाला भिडणारा खर्च या समस्या आहेतच. अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि इस्रायल यासारख्या शक्तिशाली देशांच्या अनुपस्थितीमुळे या न्यायालयाचा प्रभाव मर्यादित झाला आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक शक्ती आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायाच्या संकल्पनेपासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. जिथे न्याय राजकारणावर अवलंबून असतो तिथे आदर्शपेक्षा सोयीचा मामलाच दिसतो. एका बाजूला न्यायाचा दीप तेवत ठेवावयाचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला त्याला विझवण्यासाठी धडपड, असे आंतरविरोधी चित्र दिसते. अशा द्वंद्व अडकलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची गरज आहे का, हे प्रश्न आज जगासमोर उभे टाकलेले आहेत.